नमस्कार सर्वांना. द्वितीय भाषा मराठी वैदर्भी अध्यापक संघ अक्षर भारती पाठ्यपुस्तक आजच्या 10व्या पुष्पात मी सौ संगीता अविनाश देशमुख आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आजच्या पुष्पात आपण सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला सर्व देशवासियांकडून जे भावनिक आणि मानसिक औक्षण केले जाते आणि याचे जे मुखपृष्ठ आपल्या पाठ्यपुस्तकाचे जे मुखपृष्ठ आहे, या मुखपृष्ठावरती सुद्धा आपल्या सैनिकांचं चित्र असलेलं आपणास दिसून येतं. आणि याचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपणास सौ सुचित्रा खंगई मॅडम या लाभल्या आहेत. अगदीच थोडक्यात आपण त्यांचा परिचय पाहूयात. मॅडम, आपण सोमलवार हायस्कूल ज्युनियर कॉलेज रामदासपेठ नागपूर या शाळेत मराठी, संस्कृत आणि इतिहास या विषयांसाठी गेली 23 वर्ष अध्यापन करत आहात. सोबतच आपले जे छंद आहेत, हे छंद म्हणजे भरपूर वाचन करणे, लेखन करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उपयुक्त असे विविध उपक्रम राबवणे. त्याच सोबत आपण एक उत्तम निवेदिका आहात आणि गायन या कलेतही आपणास विशेष रुची आहे. आणि नक्कीच आज आम्ही अपेक्षा करतो की आपण ही कविता जी अभ्यासणार आहोत, या कवितेचं आपणाकडून आम्हाला गायन ऐकायला नक्कीच आवडेल. मॅडम, मी आपणास विनंती करते की आपण औक्षण या कवितेकडे वळावे. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. अक्षर भारती इथे 10वीच्या द्वितीय भाषा मराठी पुस्तकावर आधारित गद्य, पद्य आणि स्थूल वाचन याचा अगदी बारकाईनं आढावा गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे घेत आहोत. आणि खूपच आनंदाची गोष्ट आहे की पुन्हा पुन्हा तेच पाठ नवीन लोकांकडून आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला शिकायला मिळतात आहे. एक विद्यार्थी बनून आपण जेव्हा इथं समोर बसतो तेव्हा आपल्यालाच अनेक गोष्टी परत शिकायला मिळतात. पाठ्यपुस्तकामध्ये असलेली औक्षण ही कविता आपल्या पुढे समजावून सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे. मुळात कविता म्हणजे पद्य आणि पद्य म्हणजे मराठी साहित्याचा जणू श्वासच. कमी शब्दामध्ये घनगर्भ आशय, भावना, सुंदर विचारांची पखरण कवितांद्वारे नेहमी होत असते. आणि त्यातही कविता जर वृत्तबद्ध असतील, छंदबद्ध असतील, गेय असतील तर ती गाऊन पाठच करून टाकावी असं आमचे शिक्षक आम्हाला सांगत असत. आणि तोच वारसा तुम्ही विद्यार्थ्यांनी देखील चालवावा अशी आम्हा शिक्षकांची इच्छा आहे. तर आपल्या कवितेचं शीर्षक आहे औक्षण. औक्षण या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. शीर्षक समजलं की बाकी सगळं सोपं जातं. तर औक्ष म्हणजे आयुष्य. आणि औक्षण हे ज्याला करायचंय ती व्यक्ती दीर्घायुषी व्हावी, तिला चिरंतन आयुष्य लाभावं, तिचं आयुष्य सुख समाधानात जावं या पवित्र भावनेनं तिच्या प्रती केलेली प्रार्थना म्हणजे औक्षण. हा पवित्र भाव त्या औक्षणामध्ये असतो. आणि औक्षण आपल्याला काही नवं नाही. केव्हा केव्हा केलं जातं औक्षण असा सोपा प्रश्न जर विचारला तर माझी मुलं पटपट उत्तर देतीलच की मॅडम कितीदा तरी वर्षभरातनं औक्षण केलं जातं. मग भाऊबीज आहे, रक्षाबंधन आहे, आमचे वाढदिवस आहेत, परीक्षेत मिळालेलं यश आहे, किंवा परदेश गमन असेल किंवा परदेशातून आपण वापस आलेलो असू, किंवा एखाद्या मंगल प्रसंगी लग्न कार्यामध्ये समारंभामध्ये सुद्धा औक्षण करण्याची पद्धत आहे. मग औक्षण हे कशाने केलं जातं हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला स्लाइड मध्ये एक छोटीशी ताटली दिसते आणि त्यामध्ये औक्षणाचे ते सर्व साहित्य पण तुम्हाला दिसतंय है ना. त्याच्यामध्ये एक छोटासा दिवा आहे, हळदी कुंकू आहे, सुपारी आहे, अक्षद आहे. या सगळ्या साहित्यांचा ना आपला वेगळा एक अर्थ पण आहे. सध्या त्याची इथे आवश्यकता नसल्यामुळे मी तो स्पष्ट करत नाही. पण ही सगळी मंगल वस्तू, मंगल कामना याच्यामधून निश्चितच समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य या वस्तूंमध्ये आहे. म्हणून हे औक्षणासाठी वापरलं जाणारं छोटंसं ताट आणि त्यातल्या या वस्तू. या वस्तूंनी औक्षण याची आम्हाला छान कल्पना आहे, आम्हाला माहिती आहे. पण आणखीन वेगळ्या प्रकारे औक्षण केलं जातं का हो? असेल का वेगळ्या प्रकारचं औक्षण? तुम्हाला माहिती आहे का? मला पण नव्हतं माहिती. पण इंदिरा संत या कवयित्रीनं मला ते सांगितलं.
एक आगळं वेगळं औक्षण आपल्याला या कवितेतून समजून घ्यायचं आहे. आणि हे औक्षण समजावून सांगण्याकरताच कदाचित आपल्या अभ्यासक्रमामध्ये ही छानशी कविता अंतर्भूत करण्यात आलेली आहे. आणि कवयित्री आहेत इंदिरा संत. इंदिरा संत या कवयित्रींच्या काही कविता अगदी 6वी 7वीत आपण शिकलेलो आहोत. आणि पुढच्या भरपूर आयुष्यामध्ये सुद्धा इंदिरा संत यांच्या कविता आपल्याला सोबत करणार आहेत, इतका मोठा आवाका त्यांचा कवितांचा आहे. मला आठवतं 6वीतली कविता तुम्ही पण शिकले असाल इंदिरा संत यांची. रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लाभला सांग तुझा रे तुझा लळा. किती सुंदर बालगीत, किती सुंदर कविता. स्वतः मूल होऊन त्यांनी कदाचित कविता लिहिली की काय न जाणो. तर गरीब घरावरती जेव्हा पावसाची अवकळा पसरते, जोरजोरात पाऊस पडतोय, तेव्हा इंदिरा संतांची कविता आठवते. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडीन कुठून. इंदिरा नारायण संत, थोडक्यात यांचा परिचय. इंदिरा संत यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी कर्नाटकातल्या इंडिया गावी झाला. 13 जुलै 2000 रोजी वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं बेळगावला. राजाराम आणि फर्ग्युसन कॉलेज पुणे इथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि इंदिरा संत यांनी कविता लिहायला प्रारंभ केला, तो देखील आपल्या शालेय वयात. त्यांची कविता सर्वात पहिलं वैशिष्ट्य झालं तर अत्यंत कमी शब्दामध्ये मांडलेली असते, अल्पाक्षरी ज्याला आपण म्हणू, अशी त्यांची कविता आहे. पण खूप काही सांगून जाणारी, घनगर्भ आशय असलेली अशी त्यांची कविता. शिक्षिका होत्या त्या. कथा लिहून त्यांनी त्यांच्या लिखाणाला प्रारंभ केला. 1950च्या दशकात स्त्रीवादी कविता लेखन त्यांनी सुरू केलं. आई, पत्नी, बहीण, मुलगी या नात्यांमधून भारतीय स्त्रीचं हळवपण त्यांनी आपल्या कवितांमधून मांडलेलं आहे. एक संवेदनशील कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांची पुरस्कारांची यादी खूप मोठी आहे. 20व्या शतकातील उल्लेखनीय मराठी कवयित्री म्हणून त्यांचा उल्लेख सहजच केला जातो. त्यांचा फोटो इथे आहे, तुम्ही बघू शकता. बघितल्यानंतर लक्षात येतो त्यांचा साधेपणा, स्वाभाविकता, प्रांजळपणा आणि अखंड संवाद लय ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्वातून जणू काही लेखणीतून झरझर झरझर कागदावर उतरली आहेत असं आपल्याला जाणवतं. रसिकांच्या प्रेमाबरोबरच राजमान्यता लाभलेल्या इंदिराबाईंना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि जनस्थान हा प्रतिष्ठेचा पुरस्कार 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 वेळा त्यांना प्राप्त झालेला आहे. 60-70 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या कविता आजही तितक्याच ताज्या आहेत, टवटवीत आहेत. कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे असं त्या म्हणतात. स्वत्वानं सुंदर ठरलेली विशुद्ध भाव कविता म्हणजे इंदिरा संत अशी व्याख्या करायला काही हरकत नाही त्यांच्याविषयी. त्यांच्या अनेक काव्य संग्रहांची आपली ओळख झालेली आहे शिक्षक वर्गाची निश्चितच. मग त्यामध्ये मेंदी असो, मृगजळ असो, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम ज्याला पुरस्कार मिळालेला आहे, चितकळा, वंशकुसुम, निराकार हे त्यांचे कविता संग्रह आहेत. तर कद्दली, चैतू, श्यामली हे त्यांचे कथा संग्रह आहे. या व्यतिरिक्त त्यांचं विपुल लेखन आहे. नक्कीच त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यातली एक कविता आपण अभ्यासाला घेणार आहोत. औक्षण ही कविता रमेश तेंडुलकर संकलित समग्र कविता यामधून घेतलेली आहे. कवितेचा विषय सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या सैनिकाला देशवासियांकडून केलं जाणारं औक्षण. परत सांगते, कवितेचा विषय पहिले आपण नीट समजून घेऊ की लढायला जाणारा जो सैनिक आहे त्या सैनिकाला त्याच्या घरून कदाचित त्याची पत्नी, त्याची आई औक्षण करत असेल, मात्र इतर देशवासी त्याला एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आशीर्वाद देत आहेत, औक्षण करतात आहे. हे औक्षण म्हणजे नेमकं काय हे इंदिराबाईंच्या या कवितेतून आपल्याला जाणून घ्यायचंय. कविता ध्येय आहे त्यामुळे ती चालीवर म्हणण्याचा मी प्रयत्न करते. आपण समजून घेऊ. जास्त कविता चालीवर म्हटली ना मुलांनो की त्याला एक रिदम असतो, एक ठेका असतो आणि ती गुणगुणत गुणगुणत लगेचच पाठ होते.
कविता पाठ करण्याच्या मागचा उद्देश आहे की तुम्हाला निबंधामध्ये, कथाकथनामध्ये किंवा वक्तृत्वामध्ये इतर ठिकाणी सुद्धा पटकन त्याच्यातल्या ओळी आठवतात आणि आपण सहजपणे त्या कविता सादर करू शकतो. इंदिराबाईंच्या जुन्या कविता आज इथे उपस्थित शिक्षकांना सहजच पाठ असतील, निश्चितच असतील. आणि मी आता ज्या 2-3 कविता सांगितल्या, आपण त्या विश्वामध्ये गेलोही असू कदाचित. तर वळूया औक्षण ह्या कवितेच्या वाचनाकडे. सोपीशी चाल आहे. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाड त्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, तुला एकच औक्षण. सीमेवर लढायला जाणाऱ्या सैनिकाशी साधलेला हा संवाद आहे. कविता म्हणजे काय आहे? तर कविता वाचल्यानंतर आपल्या सहज लक्षात आलं आहे की हा एक संवाद आहे. आपण बोलतोय सगळेजण त्या सैनिकाशी. ही संवादात्मक कविता आहे. आणि संवाद कसा आहे? तर एकतर्फी संवाद आहे. सैनिक नाही बोलतोय, आपण बोलतोय त्याच्याशी, त्यामुळे हा एकतर्फी संवाद आहे. असंख्य देशवासी आहे ना. भारताची लोकसंख्या आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. या सगळ्या देशवासियांच्या भावना या कवितेतून कवयित्रीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये व्यक्त केल्या. ही कल्पनाच किती उदात्त आहे बघा. खूप खूप अर्थ आहे त्यामागे. अशी उदात्त कल्पना या कवितेतून साकार झालेली आहे. आणि म्हणूनच कवितेचं सौंदर्य जे आहे ते पराकोटीला पोहोचतं. कसं ते आपण समजून घेऊया. मॅडम पुढची स्लाइड घेऊ आपण. नाही मुठेमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. नाही नाही नाही, एका कडव्यामध्ये 3 वेळा नाही हा शब्द आलेला आहे. नकाराने सुरुवात झालेली आहे कवितेची. हेही नाही माझ्याजवळ, तेही नाही माझ्याजवळ, हेही नाही माझ्याजवळ, काय करावे कळेना. काय म्हणायचंय कवयित्रीला नेमकं? 3दा नाही म्हणजे माझ्याजवळ खरंच काही नाही, म्हणजे मी खरंच खूप हीनदीन आहे, म्हणजे मी खरंच दुबळा आहे, म्हणजे मी अतिशय कमकुवत आहे, म्हणजे मी अतिशय कमजोर आहे. माझ्याकडे काहीही नाही, धनदौलत नाही, संपत्ती नाही. माझ्या नसानसांमधून संचार करणारं रक्त सुद्धा पुरेसं नाही आहे. धावणारं रक्त, ऍक्टिव्हनेस ज्याला आपण म्हणतो, तशी स्फूर्ती, तसं सामर्थ्य माझ्या रक्तातल्या, माझ्या धमण्यांमध्ये नाही आहे, त्या रक्तामध्ये नाही आहे. शिवाय कष्टाचं सामर्थ्य सुद्धा माझ्याजवळ नाही आहे. नाही आहे रे, माझ्याकडे तेवढं बळही नाही आहे रे सैनिका. मग माझ्याजवळ जे नाही आहे, इथे कवयित्रीने ताबडतोब दुसरा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायला सांगितलेला दिसतो की माझ्याजवळ नाही आहे याचा अर्थ हे सगळं तुझ्याजवळ आहे. निश्चितच हे आमच्याजवळ नाही म्हणजे तुझ्याजवळ आहे. मग तुझ्याजवळ काय आहे? तर तुझ्याजवळ बळ आहे. तू बलशाली आहेस, तू ताकदवान आहेस, तू सामर्थ्यशील आहेस. इतकंच नाही तर तुझ्याजवळ द्रव्य आहे. आता द्रव्य याचा अर्थ केवळ पैसा हा इथे न घेता तुझ्याजवळ कशाची दौलत आहे? हे वीरा, तुझ्याजवळ देशभक्तीची दौलत आहे, देशप्रेमाची दौलत आहे, लढण्याची दौलत आहे है ना. तुझ्याजवळ सामर्थ्याची दौलत आहे. नकळत इथे तुलना झालेली आहे. ते सैनिक आणि उरलेली जनता यांच्यातली ही तुलना पहिल्याच कडव्यामध्ये कवयित्रींनी किती सुंदर प्रकारे करून दिलेली आहे. नाही नाही नाही, आमच्याजवळ हे काही नाही, म्हणजेच हो हो हो, आहे आहे आहे, तुझ्याजवळ हे सगळं काही आहे. अरे केवढा श्रीमंत आहेस तू, केवढा सामर्थ्यवान आहेस तू, किती आहे रे तुझ्याजवळ. अर्थात तू खूप महान आहेस, हिरो आहेस तू, ग्रेट आहेस तू. कवयित्रीनं सुंदर शब्दामध्ये समजावून सांगितलेलं आहे. असा संपन्न आहे आमचा सैनिक. आणि म्हणून सैनिका, आम्हाला कळतच नाही रे तुझं कौतुक कसं करावं, तुझं अभिनंदन कसं करावं, तुला आशीर्वाद कसे द्यावेत, हे आम्हाला कळतच नाही. खरंच नाही कळत, कारण आमची तेवढी पात्रताच नाही आहे, आमची तेवढी क्षमताच नाही आहे, म्हणून आम्हाला ते कळतच नाही.
असा सहज भाव या ओळीमधून कवयित्रींनी व्यक्त केलेला आहे. अवघे देशवासी जणू काही हे म्हणतात. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. मी मधली कडवी जी स्लाइड मध्ये नाही घेतलेली आहे, हे कडवं आलं की आपण बघूया. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. जीव ओवाळावा तरी, हे वीरा, हे शूरा, हे मर्दा, हे सैनिका, अरे तुझं असामान्य कर्तृत्व आम्ही भारतवासी जेव्हा अनुभवतो, जेव्हा बघतो, जेव्हा वाचतो, तेव्हा तुझ्या या कार्यापुढे, तुझ्या या कर्तृत्वापुढे आम्ही किती तुच्छ, आम्ही किती क्षुद्र आहोत, आम्ही किती लहान आहोत, हे आमचंच आम्हाला कळायला लागतं. आणि मग असं वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे, तुझ्यासाठी आपण पण काहीतरी दिलं पाहिजे. काय करायला पाहिजे बरं? काय द्यावं? जमीन द्यावी का? शेती द्यावी का? पैसा टका द्यावा का? मग काय द्यावं? आपला जीव ओवाळून टाकावा. कवयित्रींनी आपला जीवही समर्पित करून टाकावा असा शब्द वापरलेला आहे. अरे म्हणजे आम्ही आमचा जीव जरी तुझ्या पुढे ओवाळून टाकला ना, दिला ना, आमचं सर्वस्व जरी तुला अर्पण केलं ना, तरी कदाचित कमीच होईल. तुझं पारडं जे आहे ना ते जड आहे. तराजूमध्ये सैनिकाला बसवा आणि एकीकडे उरलेल्या सामान्य देशवासियांना बसवा, सैनिकाचं पारडं जड असेल. तुझ्यावरून जीव ओवाळून टाकला ना, तरी आमचा जीव हा क्षुद्रच आहे, लहानच आहे. तुझ्या शौर्य गाथे पुढे. कारण काय? तुझी जी शौर्य गाथा आहे, शब्द बघा किती सुंदर आहे. शौर्य गाथा, तू शूर आहेस, तू लढतोयस म्हणून तुझ्यात शौर्य निर्माण झालेलं आहे. आणि गाथा म्हणजे कथा. अरे तुझा एक एक क्षण म्हणजे युद्ध कथा. तू जे जगतोस, तुझं आयुष्य म्हणजे भली मोठी कादंबरी, भला मोठा ग्रंथ जणू. अशी तुझी शौर्याची गाथा आहे, तुझा असा उत्तुंग पराक्रम आहे. त्याच्या पुढे आमच्या जीवाचं मोल ते काय? काही नाही. आमची केवढीशी शान. अरे कसली शान आणि कसलं काय? शानदार तर तू आहेस मर्दा, वीरा. तुला बघून आम्हाला अभिमान वाटतो, पण आमचं स्थान मात्र तुझ्यापेक्षा खूप खाली आहे रे. कवयित्री पुन्हा इथे तुलनाच करते बरं का. ही तुलना इथपर्यंत आलेली आहे की आमच्याजवळ हे नाही, ते नाही, ते नाही, आणि शिवाय आमचा जीव जरी ओवाळून टाकला तरी तुझ्या शौर्य गाथे पुढे तो सुद्धा अगदीच कप पदार्थ आहे, अगदीच क्षुल्लक आहे, अगदीच सामान्य. वर घोंघावे बंबारा, वर घोंघावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. आता रणभूमीवर घेऊन जाते कवयित्री आपल्याला. ही रणभूमी कशी आहे, ही युद्धभूमी कशी आहे, आपण फक्त ऐकून आहोत मुलांना. आपण सिनेमांमध्ये बघतो, सिरियल मध्ये बघतो, आपण काही चॅनल्स वरती बघतो, चित्रांमध्ये बघतो, पण प्रत्यक्ष युद्धभूमी किंवा तिथलं आपल्याला काही अनुभव नाही. मात्र आपल्याला ठाऊक आहे की तिथे नेमकं काय होतं. आपल्याला माहिती आहे तिथे नेमकं काय होतं. शत्रूकडून जेव्हा चाल केली जाते तेव्हा आमचे हे पहारेकरी सैनिक हे काय करतात, तर आपला प्राण सुद्धा त्यांना गमवावा लागतो याची पूर्ण तयारी त्यांची असते. आणि तेव्हाच ते तिथे तैनात असतात, सुसज्ज असतात. काय आहे तिथलं वातावरण, कशा वातावरणात राहतात ते युद्ध चालू असतानाची परिस्थिती समजून घ्यायची आपल्याला. वर घोंघावे बंबारा, घोंघावणारा आवाज आहे. फायटर विमानं जेव्हा जातात ना, तेव्हा त्या विमानांचा आवाज ऐका तुम्ही. कडकड 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 कडकड, हजारो विजा कडाडल्या अशा सारखे आवाज एक साथ कितीतरी विमानांचे जात असतात. आपल्या कानांना ते सहन होत नाही, आपल्या डोळ्यांना तो उजेड जो आहे तो सहन होत नाही. अशा प्रकारे बॉम्ब हल्ले होत असतात त्या विमानांमधून, बॉम्बचा मारा होत असतो, बंबारा होत असतो. आणि त्यामुळे कल्लोळ धुराचे जमिनीवर जेव्हा ते आदळतात त्यावेळेला विस्फोटक असल्यामुळे त्यांचे मोठमोठे स्फोट होऊन कितीतरी सैनिकांच्या चिंध्या होऊन जातात. कितीतरी ठिकाणी खड्डे पडतात, माती अशी इथेच स्वतः उडते आणि सगळीकडे धुराचे असे लोटच्या लोट दिसतात. पुढची व्यक्ती आपल्याला दिसत नाही, जवळची व्यक्ती आपल्याला दिसत नाही, असं तिथलं वातावरण असतं. आणखीन काय असतं, कडाडत्या तोफातून तुझं पाऊल जिद्दीच. कडाडत्या तोफा, रणगाडे असतात, त्याच्यावर तोफा लादलेल्या असतात आणि त्या तोफांना बत्ती दिली जाते आणि त्या तोफांमधून जेव्हा आग गोळा समोर जातो आणि आपल्याला दिलेला जो निशाणा आहे त्याच्यावरती जाऊन आदळतो ना, तेव्हा तिथं पुन्हा काहीच सापडत नाही. बेचिराख करण्याची क्षमता
त्या तोफांमध्ये आहे. आणि हे काही सायलेंट मोडवर नसतं, तर त्यांचे जे कर्णकटू आवाज असतात, कर्कश ध्वनी असतात, हे सगळे ध्वनी त्या युद्धभूमीवर सतत 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 चालले असतात. आजूबाजूला आपण बघतोय की खच पडलेला आहे, रक्त मांसांचा, सैनिकांच्या शरीराचे तुकडे तुकडे पडलेले आपल्याला दिसतात आहे. या भयंकर परिस्थितीमध्ये आमचा जवान घाबरून माघारी येत नाही. तुझे पाऊल जिद्दीचे. लक्षात घ्या ही ओळ. कसा आहे तो? जिद्दी आहे, जिद्दी. जायचं म्हणजे जायचंच, लढायला जायचं म्हणजे जायचंच. कारण जेव्हा तो सैनिकी पेशामध्ये पहिल्या दिवशी आपल्या अधिकाऱ्यासमोर उभा राहतो, त्याला शपथ दिली जाते, आता माघार नाही, आता माघारी वळायचं नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, शिर तळ हातावर घेऊन तुला लढलं पाहिजे. तुझा जन्मच कशासाठी झालाय? देश रक्षणासाठी झालेला आहे. म्हणून तुझं पाऊल, एक एक पाऊल जिद्दीने पुढे पुढे टाकण्यातच खरा पुरुषार्थ आहे, हे लक्षात ठेव. हे तो विसरत नाही कधीच. आणि म्हणून त्याची जिद्द जी आहे ती त्याला पुढे पुढे जायला भाग पाडते. समोर 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 जात असतो. लढण्यासाठी समोर जाणारा हा जवान, त्याची ही परिस्थिती डोळ्यापुढे तुम्ही चित्र आणा की कशा परिस्थितीमध्ये तो जातो आहे. ही हिम्मत, हे शौर्य, पराक्रम गाजवण्यासाठी जणू काही परमेश्वरानं त्याच्यामध्ये निर्माण केलेली ही असीम ताकद आहे. मृत्यूशी झुंज द्यायला जातोय, तळहातावर शिर घेऊन लढायला जातोय. जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तो करतो आहे. बघा मी किती वाक्प्रचार वापरले एकाच वेळेस. आपल्याला असे वाक्प्रचार ना आपल्या अभ्यासक्रमामध्ये, व्याकरणामध्ये येतात, तेव्हा तिथे त्याचा उपयोग तुम्हाला अगदी नेमका आणि नेटका करता आला पाहिजे. आमचा सैनिक तळहातावर शिर घेऊन लढणार आहे. आमचा सैनिक मृत्यूशी झुंज देतो आणि विजय प्राप्त करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. तुम्ही नागरिक शास्त्रामध्ये मुलांना शिकलात ना निष्ठांचा क्रम. निष्ठांचा जो क्रम आहे ना, त्याच्यामध्ये आधी देश, मग राज्य, मग शहर, मग तुमचा समाज, मग व्यक्ती, घरातली कुटुंब, आणि मग सगळ्यात शेवटी व्यक्ती. हा निष्ठांचा क्रम तुम्हाला इथे आठवला पाहिजे. पहिले देश म्हटलेला आहे, पहिले देश म्हटलेला आहे. पण आपण जे सामान्य लोक असतो ना, आपण आपल्यापासून सुरुवात करतो. आधी मी, मग माझं कुटुंब, मग माझा समाज, वगैरे वगैरे उलट जातो आपण. पण या सैनिकांचं तसं नाही आहे. त्यांचा निष्ठांचा क्रम तुम्ही लक्षात घ्या. हा जेव्हा आपल्या कर्तव्यावर रुजू असतो ना, तेव्हा त्याची मानसिकता समजून घ्या. त्याला नाही का रे कुटुंब, त्याला नाही का मुलं बाळ, त्याला नाही का आई वडील, त्याला नाही का हौसमौस, त्याला नाही का सणवार, सगळं आहे, सगळं आहे. पण पहिले देश आहे. त्याच्यासाठी पहिले देश आहे, ही जिद्द त्याच्या मनामध्ये आहे. लढेंगे या मरेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे तो भाग आएंगे, बचेंगे तो घर जाएंगे, असं नाही म्हणत तो. बचेंगे तो और भी लढेंगे. कारण तो बलिदानी आहे. त्याला शहीद होण्यामध्ये अभिमान वाटतो. तो निडर आहे, तो निर्भय आहे. आलं लक्षात? ही जिद्द त्याच्यामध्ये आहे. तुझी विजयाची दौड, तुझी विजयाची दौड डोळे भरून न पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. तुझी विजयाची दौड, काय सुंदर शब्द वापरलाय इंदिरा संत यांनी. दौड, त्यांनी ते धाव शब्दही वापरला असता तरी चाललं असतं, अर्थ तर एकच आहे. मग का बरं दौड शब्द वापरला? या ठिकाणी कवयित्रीचं वैशिष्ट्य लिखाणातलं, या कवितेला साजेसे शब्द, याच्यामध्ये असणारा तो वीररस, ही प्रेरणा, ज्या शब्दांनी मिळायला पाहिजे त्या शब्दांची निवड करून चपखल मांडले ते बरोबर इथे. दौड म्हणजे धाव हा अर्थ जरी असला तरी इथे घोडदौड शब्द माहिती आहे ना तुम्हाला. घोडा काय करतो? धावतो. कसा धावतो? त्याची दौड कशी असते? प्रचंड वेगवान असते. नद्या, डोंगर, कपारी, नाले सगळं काही ओलांडू शकतो तो. काही कुठं अडथळा त्याला थांबवू शकत नाही. त्याला आपलं टार्गेट असतं, तो तिथे जातोच बरोबर है ना. घोडेस्वार, तुम्ही संभाजी शिवाजी सिरियल पाहिले, त्याच्यामध्ये हे घोडे तुम्ही पाहता कसे असतात ते. अशा प्रकारची दौड या सैनिकाची आहे. हे कवयित्रीने इथे सांगितलं आहे की तू वेगवान आहेस. दौड या शब्दातला नेमका अर्थ लक्षात घ्या की तू वेगवान आहेस, तू अडथळे पार करणारा आहेस.
तू कशा कशाची फिकीर करणारा नाहीये, कुठे काही आलं म्हणून थांबणारा नाहीये. मग नद्या असू दे, डोंगर असू दे, कपारी असू दे, जंगल असू दे, चिखल असू दे, काहीही असू दे. तुम्ही उरी सिनेमा पाहिलाय, त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की कशा कशाची चिंता न करता हे लोक कसे दौडत जातात पुढे. शत्रूला ठार करायचं आहे, माझ्या देशाकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्या त्या शत्रूला संपवायचं, बस. माझ्या भारत मातेचं रक्षण करायचं, बस. ही शपथ घेतली आहे त्यांनी. आणि म्हणूनच कुठल्याही अडथळ्यांना न जुमानता, जीवाची पर्वा न करता वेगानं निघालाय हा, दौडत निघाला आहे आमचा हा जवान, केवळ केवळ विजयासाठी, केवळ मातृभूमीच्या रक्षणासाठी. हे वीरा, तुझी ही दौड डोळे भरून पहावी, डोळे भरून पहावी. काय सुंदर, काय सुंदर वर्णन केलेलं आहे. डोळे भरून पहावी म्हणजे अरे कौतुकानं पहावी. आम्हाला मोठा अभिमान आहे रे तुझा, आम्ही कौतुकाने बघतो तुझं हे यशस्वी चालणं जे आहे ना, हे धावणं जे आहे ना, ते आम्ही डोळे भरून पहावी. आम्ही आमच्या डोळ्यांमध्ये असं कौतुक साठवून घेतो, तुझ्याबद्दलचा अभिमान साठवून घेतो आणि त्या नेत्रांनी आम्ही तुला बघतो. आणि मग काय होतं माहिती आहे का सैनिका, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. या डोळ्यांमध्ये ना हे कौतुक बघत असताना आनंदाचे अश्रू तराळतात. तू आमचा सख्खा भाऊ नाहीस, पिता नाहीस, नातेवाईक नाहीस, शेजारी नाही, ओळखीचा नाही, मित्र नाही, कोणी नाही. तू अनामवीर आहेस आमच्याकरता. पण तुझ्यासाठी हे वीरा, तुझ्यासाठी आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू साठतात रे, कौतुकाचे, आशीर्वादाचे. आम्ही तुझ्यासाठी ज्या प्रार्थना करतो ना, त्या प्रार्थनेचे हे अश्रू आमच्या डोळ्यांमध्ये तराळतात. मग कवयित्रीने त्याला अश्रू असा शब्द न वापरता इथे उपमा अलंकार त्यांनी वापरलेला आहे, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अश्रू नाहीये, नका म्हणू त्याला अश्रू, नका म्हणू, नका म्हणू त्याला अश्रू. तर ते काय आहेत, त्या सुंदर ज्योती आहे. ज्योत कुठे असते, निरांजनात असते. मग इथे निरांजन काय आहे, तर नेत्राचं निरांजन आहे. डोळ्यांच्या निरांजनामध्ये या सुंदर सुंदर अश्रूंच्या ज्योती अशा आता प्रकाशित झालेल्या आहेत, उजळलेले आहेत, डोळे भरून आले आहेत, कौतुकानं डोळे भरून आलेले आहेत. केवळ माझेच नाही रे वीरा, केवळ माझेच नाही, या सगळ्या भारतीयांचे डोळे भरून आलेले आहेत. इतक्या ज्योती मोजता येणं शक्य नाहीये, म्हणून ज्योत ज्योत पाजळावी. 2 वेळा ज्योत शब्द वापरलाय, लक्षात घ्या. एकदा म्हटलं असतं प्रभाव कमी झाला असता, 2 वेळा म्हटलं त्याचा अर्थ अनेक असा घ्यायचा आहे. असंख्य अश्रू ज्योती आहेत नेत्राच्या निरांजनात. या असंख्य अश्रू ज्योतींनी आम्ही तुला औक्षण करण्यासाठी आलेलो. औक्षण करण्यासाठी ज्योत लागते ना, औक्षण करण्यासाठी निरांजन लागते ना. हे बघ आमच्या जवळ कशी निरांजन आहे, नेत्राची निरांजन आहे आणि त्यामध्ये अश्रूंच्या ज्योती आम्ही पाजळलेले आहेत, आम्ही लावलेले आहेत, उजळलेले आहेत. म्हणून हे वीरा, तुला आमच्याकडून या अश्रूंमधून आम्ही तुला काय देतो आहे, आशीर्वाद देतो आणि मानाचा मुजरा करतो, सलाम ठोकतो तुला. अरे वा, काय मस्त काम करतोय, तुझ्यामुळे रे, तुझ्यामुळे आम्ही आहोत. हा भाव, हा अव्यक्त भाव इथे आपल्याला व्यक्त करून सांगायचंय, समजून घ्यायचंय मुलांनो, की ते जागे राहतात म्हणून आम्ही निवांत झोपतो, ते तिथं लढतात म्हणून आमच्या अंगावर जखम नाही, ते तिथे उपाशी राहून, उभे राहून भारत मातेच्या सीमांचं रक्षण करतात म्हणून आम्ही बिनधोकपणे इतरत्र कुठेही जाऊ शकतो, आपली कामं करू शकतो, आम्हाला कोणाची भीती नाही. हा दडलेला अर्थ याच्यातला आहे. आणि आता शेवटच्या कडव्याकडे घेऊन चलते तुम्हाला. अशा असंख्य ज्योतींची, असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, दीन दुबळ्यांचे तुला, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. असंख्य ज्योती, मी आत्ताच सांगितलं किती आम्ही असंख्य, मोजता येत नाही एवढ्या संख्येने आहोत आम्ही. एवढ्या सगळ्यांकडून तुझं औक्षण आम्ही करतो आहोत, एवढ्या सगळ्यांकडून तुझं औक्षण चाललेलं आहे. तुझ्या मागून राखण, राखण करणे
याचा अर्थ लक्षात घेऊया आपण. राखण करणे म्हणजे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत, आम्ही तुझ्या बरोबरीनं तिथं आहोत असं समज. आम्हाला नाही येत लढता, आम्हाला शस्त्र धरता येत नाही, आमच्यामध्ये सामर्थ्य नाही, पण असं समजू नको की आपल्या बरोबर कोणीच नाही. आमच्या नेत्रातील ज्योतींचा अर्थ समजून घे. सैनिका, आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत रे. कारण दीन दुबळ्यांचे हा शब्द, एक शब्द हा वापरून कविता इतकी सुंदर झालेली आहे. दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आम्ही दीन दुबळे आहोत. का आहोत आम्ही दीन दुबळे? आपल्याला पहिल्या कडव्याकडे परत एकदा गेलं पाहिजे की नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य, नाही नाही नाही, काहीच नाही, हे नाही ते नाही ते नाही, असा व्यक्ती दीन असतो, गरीब असतो, दुबळा असतो, कमजोर असतो, काहीच नाही, हीन दीन असतो, संपलंय सगळं, लाचार असतो, असे होतं. म्हणून आम्ही दीन दुबळे, म्हणून आम्ही दीन दुबळे. आणि आमच्या जवळ जे जे नाही ते ते मात्र तुझ्या जवळ आहे. तुझ्या पराक्रमाच्या तुलनेमध्ये आमची बरोबरी होऊ शकत नाही, म्हणून आम्ही दीन दुबळे. अर्थ लक्षात घ्या, म्हणून आम्ही दीन दुबळे आहोत. भरपूर आशीर्वाद या असंख्य ज्योतींच्या माध्यमातून त्या सैनिकाच्या पाठीशी आमच्याकडून पोहोचावेत, ही सुंदर भावना कवयित्रींनी आपल्या कवितेतून स्पष्ट केलेली आहे. कविता इथे संपते. कवितेचा अत्यंत सुंदर असा अर्थ आहे. तो आपण जितक्या वेळा ही कविता वाचू, जितक्या वेळा अर्थ समजून घेऊ, तितक्याने आपल्याला त्याच्यातले अनेक पदर उलगडत जातात, अनेक अर्थ आपल्याला लक्षात येत राहतात. असं प्रत्येकच कवितेच्या बाबतीत घडतं. कारण कविता ही नेहमी आशय गर्भ असते, घनगर्भ असते. त्याच्यामधला अर्थ हा खूप खोलवर असतो. जितका समजून घेता येईल तितका आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळातच ही कविता जी आहे, ही कविता भाव कविता आहे. आता एक 2-3 दिवसांपूर्वी डॉक्टर माधुरी जोशी मॅडम यांनी काव्य सौंदर्य या विषयावरती जे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यामध्ये या कविते संदर्भात त्या बोलल्या होत्या की ही भाव कविता आहे. भावनांचा आविष्कार आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो, भावनांचा कल्लोळ दिसून येतो, भावनांना वाट मोकळी करून दिलेली आहे असं सहजच आपल्या लक्षात येतं. शब्दा शब्दातून या भावना आपल्याला दिसतात आहे. इथे या भारतवासियांच्या भावना आहेत, म्हणून ही भाव कविता आहे. जिथे भावना आहे, जिथे शुद्ध भाव आहे, त्याला भाव कविता असं म्हणतात. या कवितेतला नायक जो आहे, या कवितेमधली पात्र कोणती आहे तुमच्या लक्षात आली का मुलांनो? या कवितेमध्ये पात्र कोणती कोणती आहेत? तर या कवितेमध्ये जवान जो नायक आहे या कवितेचा, तो प्रमुख आहे. आणि आम्ही देशवासी, आम्ही सगळे देशवासी आहोत त्याला औक्षण करणारे, आणि आमची प्रतिनिधी म्हणून कवयित्री इंदिरा संत. अशा पात्रांनी नटलेली सुंदर झालेली ही कविता आहे. बघा, पुढची स्लाइड तुमच्या समोर आहे. जवानाची वैशिष्ट्य. हा जवान या कवितेमधून आपल्या समोर आला. कसा आहे तो जवान? पहिल्याच कडव्यामध्ये आपण म्हटलं की आमच्याजवळ हे नाही ते नाही ते नाही, आमच्याजवळ हे नाही म्हणजे तुझ्याजवळ आहे. याच्यातनं शोधून काढली, वेचली आम्ही जवानाची वैशिष्ट्य. कसा आहे आमचा जवान? आमच्यात सामर्थ्य नाही म्हणजे त्याच्यात आहे, म्हणजे तो ताकदवान आहे. आम्ही नाही कष्ट करू शकत, तो करू शकतो म्हणजे तो कष्टाळू आहे. आमच्या शिरेमध्ये रक्त नाही धावत, आम्ही बसलोय आरामशीर, पण तो थांबत नाही, तो जातोय म्हणजे तो जिद्दी आहे, तो विजयासाठी प्रयत्नशील आहे, तो एकूणच देशभक्त आहे. या व्यतिरिक्तही तुम्हाला या कवितेतून जवानाची वैशिष्ट्ये शोधून काढता येतील, ती लिहिता येतील. कृती जेव्हा तुम्हाला विचारली जाते मुलांनो, तेव्हा अशा प्रकारचा प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतो की जवानाची वैशिष्ट्ये 1, 2, 3, 4 ॲरो 2 मार्कांसाठी अशा प्रकारचा कृतीचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. या कवितेतून तुम्हाला शोधून काढायची असतात अशी वैशिष्ट्ये. त्यानंतर दुसरी वैशिष्ट्ये आपल्याला बघायची. कवितेमध्ये औक्षण करणारी, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये औक्षण करणारी जी स्त्री आहे, तिची पण वैशिष्ट्ये आपण शोधून काढलेली आहे. म्हणजे आम्ही सगळे देशवासी. आमची एकूण वैशिष्ट्य काय आहे ती पुन्हा पहिल्या कडव्यातूनच आपण वेचलेली आहे. इतरही तुम्हाला आढळली तर तुम्ही ती लिहू शकता. काय आहे आमच्याकडे, काय नाही आहे आमच्याकडे, ही वैशिष्ट्य याच्यामध्ये मी घातलेली आहे. नाही आहे द्रव्य, नाही आहे ताकद, नाही आहे कष्टाचं सामर्थ्य, नाही आहे त्या स्त्रीमध्ये, आणि स्वतःचा जीव कमी महत्वाचा समजणारी अशी ही स्त्री आहे. ही जी 2 वैशिष्ट्ये जी आहेत ना, त्याचा तक्ता तुम्ही आता पाहिला, जवानाची वैशिष्ट्ये आणि स्त्रीची वैशिष्ट्ये,
ही दोन्ही वैशिष्ट्ये म्हणजे या कवितेची बलस्थान आहेत असं मानायला हरकत नाही. या बळावरच ही कविता ताकदीनं उभी झालेली आहे. तुलना आलेली आहे, तो कसा जवान आणि आम्ही बाकीचे कसे. तर या सगळ्या कृतींचा आढावा आपल्याला या वैशिष्ट्यांतून आपल्याला घेता येईल. अशा प्रकारच्या कृती तुम्ही जरूर तुमच्या वहीमध्ये नोंद त्याची करून ठेवा. वर घोंगावे बंबारा, युद्धजन्य परिस्थिती असं आपण जर मध्ये लिहिलं तर त्या युद्ध मैदानावरती काय परिस्थिती आहे, तर तिथे गोळीबार आहे, तिथे तोफांचे आवाज आहे, आगीचे धुराचे लोट आहे, घोंगावणारी विमान आहेत. अशा प्रकारे उत्तरं मुलं लिहू शकतात. अशी पण एखादी कृती आपल्याला त्या कडव्याबरोबर देता येईल आहे. तर अशा प्रकारे आपण कवितेमधून सहजच आपल्याला ज्या कृती लक्षात येऊ शकतात त्याच्यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे आणि ही कविता आपण समजून घेतलेली आहे. आता महत्वाचं म्हणजे या कवितेमधून नेमका संदेश तुम्हाला काय मिळतो याचा थोडासा आपण विचार करूया. हा कवितेची भाषिक वैशिष्ट्य. या कुठलाही कवी, कुठलीही कवयित्री, कुठलाही लेखक जेव्हा असतो ना तेव्हा त्याच्या वैशिष्ट्यांनी तो परिपूर्ण असतो. आणि इंदिराबाई संत यांच्या या कवितांमधून, स्पेशली ह्या कवितेमधून आपल्याला जी काही वैशिष्ट्ये आढळली आहे, तर पहिलं मी सुरुवातीला सांगितलं की संवाद आहे, हा एकतर्फी संवाद आहे, संवादात्मक भाषा आपल्याला इथे आढळते. दुसरं आहे चित्रदर्शी भाषा. जे काही वर्णन केलेलं आहे आपल्या डोळ्यापुढे चित्र साकार करण्याची ताकद शब्दांमध्ये आहे, म्हणून त्याला चित्रदर्शी भाषा असं आपण म्हणू शकतो. वैशिष्ट्य दुसरं, कवितेत आपल्याला यमक अलंकार दिसतो. यमक अलंकार तुम्ही शोधू शकता, ते काम तुम्ही जरूर करा. कवितेमध्ये उपमा अलंकार मी शिकवताना सांगितलंय, उपमा अलंकार कुठे आढळला आपल्याला ते पण त्याचं कवितेचं वैशिष्ट्य झालं, भाषेचं वैशिष्ट्य झालेलं आहे. आणि लयबद्ध रचना ही सुद्धा एक वैशिष्ट्य त्याचं आपण म्हणू शकतो. कवितेतलं मूल्य काय आहे नेमकं जाणून घेतलं पाहिजे आपण. काय शिकवते ही कविता, व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो. बस पहिलंच मूल्य देशप्रेम हे जर लक्षात ठेवलं तर बाकीची मूल्य त्याच्या मागून धावतच येतात. देशप्रेम शिकवणारी कविता आहे. घराघरातून सैनिक तयार झाला पाहिजे, हो ना. काहीच ठराविक लोकांनी नाही मक्तेदारी घेतली आहे सैनिक होण्याची, नाही, घराघरातून. ते देशप्रेम आता मग आपण आपल्या पद्धतीने व्यक्त करू शकतो. आज आपण विद्यार्थी दशेमध्ये आहोत, मग आपण देशसेवा कशी केली पाहिजे, आपल्या परीनं आपण कसं काय देशप्रेम व्यक्त करू शकलो पाहिजे याचा विचार तुम्ही करा. आपला देश सुजलाम सुफलाम व्हावा, स्वच्छ राहावा, पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. हे जरी आपण व्यवस्थितरित्या हाताळले ना तरी ते देशप्रेमच ठरेल. दुसरं मूल्य आहे कृतज्ञता. जो लढतोय आपल्यासाठी तिथं सीमेवर, त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम आपण केलं पाहिजे. हे मूल्य कविता शिकवते आपल्याला. आपण ना उपकार जो करतो ना आपल्यावरती त्याच्या प्रतीनं नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे, असलंच पाहिजे. तो आहे म्हणून आपण आहो ही गोष्ट विसरायची नाही. तो जवान तिथं लढतो आहे म्हणून, तो जागतो आहे म्हणून आम्ही आरामशीर जगतो आहे हे वाक्य विसरायचं नाही. आणि म्हणून त्याच्या प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करा. मध्यंतरी तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला असेल की एका विमानतळावरती सैनिकांची पलटण विमानामध्ये बसायला जात असताना विमानतळावरील सगळ्या नागरिकांनी उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. दुसऱ्या देशातली घटना आहे ही, आपल्या देशात का नाही? आपल्या देशात का नाही व्हायला पाहिजे? व्हायलाच पाहिजे. जिथे कुठे तुम्हाला सैनिक दिसतील थांबा, त्यांना सॅल्यूट करा, हस्तांदोलन करा, बोला त्यांच्याशी आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करा. हे या कवितेने शिकवलंय आपल्याला. वात्सल्य भाव, हा वात्सल्य भाव कुठे दिसला? हा वात्सल्य भाव ही जी देशाची जनता आहे ना, ही जनता वयाने मोठी पण आहे, वृद्ध पण आहे. या लोकांना असं वाटतं की हे जे सैनिक आहे त्याला जवान का म्हटलं जातं? अगदी तरुण वयामध्ये त्यांनी जॉईन केलेल्या असतात ह्या सगळ्या सैनिकी पेशात. आणि म्हणून याला आपल्याकडून आशीर्वाद मिळावे, त्याच्या आयुष्यासाठी चांगल्या कामना आपल्याकडून त्याच्यापर्यंत पोहोचाव्या, हा जो भाव आहे ना त्याला वात्सल्य भाव म्हणतात. आई बाबा यांच्यामध्ये नेहमी असतो, सुखी राहा, चिरंजीव भव, आपोआप निघतं. मग या सैनिकांप्रती सुद्धा आपल्या मनातून वात्सल्य भाव निर्माण
होतो आहे हे सुद्धा मूल्य कविता शिकवते. समाजाकडून आशीर्वाद त्यातच येईल हे, आणि प्रेरणा घ्यायची आहे आपल्याला. प्रेरणा ही कविता देते आहे की आपण कसं असलं पाहिजे. अनेक अनेक गोष्टी शिकायला मिळतात या कवितेतून. त्यातनं मोटिव्हेशन, आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो, ही सर्वात मोठी प्रेरणा या कवितेकडून आपल्याला शिकायला मिळते. आलं लक्षात? आणि मग कवितेचा संदेश, काय संदेश मिळाला आपल्याला, काय समजलं या कवितेतून, हे थोडक्यात जर बघायचं म्हटलं तर आपण पाहिलं की आमचा जवान, आमचा सैनिक, आमचा म्हणते मी प्रत्येक वेळेला, आमचा आहे तो, आमचा, तो आमचा जवान, तो आमचा सैनिक हा अत्यंत महत्वाचा जीव आहे. अत्यंत महत्वाचा जीव आहे. रोज वर्तमानपत्र उघडलं ना की एक तरी बातमी वाचायला मिळते की अमका तमका जवान शहीद झाला, शत्रूच्या तावडीत सापडला, किंवा त्याच्या अशा प्रकारे तो हुतात्मा झाला. आता काल परवाच्या पेपरला बातमी आहे. हे सगळं वाचल्यानंतर पान पलटून पुढची बातमी वाचायला लागायचं नाही. नाही, क्षणभर थांबायचं तिथे. किती वय होतं, कसा काय त्याचा, तो कसा काय बलिदानी तो ठरला. तो जवान आपल्या कर्तव्यावर रुजू असताना त्याच्यावर एवढा मोठा काळाचा आघात झालेला आहे, संपला तो, पण तो शहीद झाला, तो हुतात्मा झाला आहे. क्षणभर थांबून तिथेच त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग लक्षात येईल आपल्याला की जवान किती महत्वाचा आहे, तो किती मोलाचा आहे. आम्ही सोफ्यावरती, आम्ही गादीवरती, आम्ही मैदानावरती, आम्ही मित्रांमध्ये, आम्ही कम्प्युटरवरती, आम्ही टीव्हीवरती, आम्ही सिनेमा हॉलमध्ये असतो, एन्जॉईंग द लाईफ. बघा तो किती महत्वाचा आहे, किती मोलाचा आहे. त्याला जीव आहे ना, त्याचा जीव एका क्षणात जातो. सर्वकार एखादी गोळी येते, छाताडात घुसते, मेंदूमध्ये घुसते आणि धारातीर्थी पडतो तो. आणि त्याचे कुटुंबीय तिरंग्यामध्ये लपेटून आणलेला त्याचा देह जेव्हा बघतात तेव्हा काय म्हणते त्याची आई, माझा दुसरा मुलगा आहे ना, त्याला सुद्धा जवान मी बनवीन, त्याला सुद्धा सैन्यात पाठवीन. अरे हे सगळे ईश्वरी अंश आहे असं म्हणायला हरकत नाही. या मातृभूमीच्या रक्षणासाठी ही फुलं आहेत, देवाघरची फुलं आहेत असं म्हणायला हरकत नाही. समर्पण आहे, नुसतं समर्पण आहे, म्हणून तो श्रेष्ठ आहे. तो श्रेष्ठ आहे, तो महत्वाचा आहे. आम्ही त्याच्या सोबत कुठेही स्वतःची तुलना करूच शकत नाही. लक्षात आलं? हा कवितेचा संदेश आपल्याला इथे मिळतो. आणि यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याकडे आपण जाऊया. आता सोपे सोपे प्रश्न आहेत. आपण कविता खूप छान पद्धतीने समजून घेतल्यामुळे आपल्याला प्रश्नांच्या बद्दल आता जास्त अडचण राहणार नाही आहे. तरी पण एक नजर आपण पुस्तकामध्ये टाकूया. एका वाक्यात उत्तर लिहा. पहिला प्रश्न आहे, मी इथे थांबणार नाहीये, तुम्ही कंटिन्यू ते उत्तर शोधून लिहू शकता तुम्ही. सोपा आहे. पर्याय निवडा, हाही प्रश्न सोपा असतो. आपल्याला महत्वाचा प्रश्न जो असतो काव्य सौंदर्य जो रसग्रहणाचा आहे तो बाद झालेला आहे, पण त्याच्याऐवजी येणारा 2 मार्कांचा जो प्रश्न आहे, सरळ अर्थ लिहा किंवा भाव सौंदर्य समजावून सांगा किंवा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा, अशा प्रकारचा प्रश्न जर आला तर आपण तिथे काय लिहायचं आहे. या ओळी घेते मी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. प्रश्नाचं उत्तर लिहिताना मुलांनो संदर्भ आपल्या डोक्यामध्ये पक्का पाहिजे. कोणाची कविता, कवितेचं शीर्षक, कवितेचा विषय, या 3 गोष्टी पक्क्या आपल्या लक्षात असल्या तर आपला पहिला संदर्भाचा परिच्छेद ताबडतोब तयार होतो. छोटे शब्द वापरा, छोटी वाक्यरचना वापरा आणि आपला पहिला प्रस्तावनेचा संदर्भाचा परिच्छेद तुम्ही लिहा. यानंतर आपल्याला लिहायचं आहे जे शब्द, जे या ओळी दिलेल्या आहेत त्याचा आपल्याला अर्थ, जो आपल्याला आपल्या मॅडमनी समजावून सांगितलेला असतो, तो आपल्याला नीट समजला असेल तर आपण छानपैकी शब्दबद्ध त्याला करू शकतो. काही ठिकाणी आपल्याला थोडीशी प्रस्तावना द्यावी लागते, थोडंसं मागे जावं लागतं. ते सुद्धा आपल्याला करता येईल आहे की अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं. कुठल्या ज्योती काय आहे हे आपल्याला तिथे लिहिता आलं पाहिजे. की सैनिक जेव्हा सीमेवरती लढतो तेव्हा इतर देशवासी त्याला लढताना बघून हृदय हेलावून टाकणारं दृश्य असतं ते. सीमेवरचं म्हणा, युद्धभूमीवरचं म्हणा, त्याला अशा परिस्थितीमध्ये बघून बाकीचे देशवासी जे आहेत ते त्याच्या भल्यासाठी, त्याच्या आयुष्यासाठी कामना करताना त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तराळतात. आणि म्हणून नेत्ररूपी निरांजनात आलेले हे अश्रू अश्रू नसून ह्या ज्योती आहेत.
या ज्योतींनी आम्ही तुला औक्षण करतो आहे, ओवाळतो आहे. लक्षात ठेव सैनिका, हे ओवाळणं असं सामान्य ओवाळणं नाही, तर यामुळे तुझं रक्षण होणार आहे. कारण जिथं आशीर्वाद असतो तिथे एक प्रकारचं बळ मिळतं, हिंमत मिळते. तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, आम्ही रक्षण करते आहोत तुझे, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. दीन दुबळे आहोत आम्ही. हे सैनिका, आम्ही दीन दुबळे आहोत याचा अर्थ आपण छान समजून घेतलेला आहे. कारण आमच्याजवळ सामर्थ्य नाही, आमच्या धमन्यांमधून रक्त पाहिजे तसं वाहत नाही, आमच्याजवळ द्रव्य नाही, संपत्ती नाही. मात्र असे आम्ही दीनदुबळे जरी असलो तरी आमच्याजवळ तुला देण्यासाठी भरपूर आशीर्वाद आहेत, कामना आहेत, चांगल्या प्रार्थना आहेत आमच्या उरामध्ये, त्या आम्ही नक्कीच नक्कीच तुझ्यापर्यंत पोहोचवू. आणि ते तुला बघायचं असेल तर आमच्या डोळ्यांमध्ये बघ ना, आमच्या नेत्रांमध्ये काय आहे, ज्योती निर्माण झालेले आहेत अश्रुरूपी. तर याचा सुंदरसा असा तुम्ही छान वाक्यांमध्ये याला चेंज करून असं सही भाव सौंदर्य जे आहे हे उलगडून दाखवू शकता. आणि शेवटी याच्यातला नेमका भाव काय टिपला आहे कवयित्रीने तो तुम्हाला लिहिता येईल आहे, की जवान कसा महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. ही भावना किती सुंदर रीतीने कवयित्रीने व्यक्त केलेली आहे हे आपल्याला इथे मांडायचं. पुढचा एक प्रश्न घेते. सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो, या विधानातील भाव स्पष्ट करा. सगळंच पाहिलं आपण, तो सीमेवर काय करतो आणि म्हणून आपण कसे सुरक्षित आहोत माहितीये तुम्हाला. तो डोळ्यात तेल घालून तिथं पहारा देतो, कमरे एवढ्या पाण्यामध्ये पुरामध्ये असतो तो, त्याला प्यायला पाणीही नसतं. ही मी परिस्थिती तुम्हाला सांगते, ही वास्तव परिस्थिती आहे मुलांना. जिथे चिखल गाळ साचलेला आहे ना, अशा ठिकाणचं सुद्धा पाणी पिण्याची वेळ त्याच्यावर येते. घनदाट जंगलामध्ये चिखलामध्ये दलदलीमधून पाय फसतात आहे, शरीर फसताय, त्याच्यातून जाण्याची वेळ त्याच्यावर येते. बिकट परिस्थितीशी लढणारा आहे तो, खडा पहारा देणारा आहे तो, तो थकणारा नाहीये, आपल्या कर्तव्याला जागणारा आहे तो. परिवारापासून दूर आहे, सुखसोयींपासून दूर आहे, ऊन थंडी वारा पाऊस सगळं सगळं सहन करत, सगळं झेलत आपली त्यागवृत्ती, आपली बलिदान वृत्ती दाखवणारा आहे तो. हे सगळं तो करतो म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. यातलं एक थोडस काम आपल्याला जर करायला दिलं तर कदाचित जमणार नाही. तो एवढं सगळं करतो. आपल्याला आपल्या परिवारापासून 2 दिवस दूर ठेवा, नाही राहता येणार. आणि म्हणून हा सैनिक महान आहे, तो सीमेवर तैनात आहे म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. कारण इतक्या सगळ्या गोष्टी तो सहजच सांभाळतो. तो बलिदानीच आहे, तो सैनिक आहे, त्याचं हे कर्तव्य आहे आणि तो हे अगदी मनापासून निभावतो, करतोय. याच्यातलाही भाव अशा पद्धतीने स्पष्ट केलेला आहे. शेवटचा प्रश्न घेऊ. देशसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करावंसे वाटते? मला आवडला हा प्रश्न. देशसेवा हीच ईश्वर सेवा, तुम्हाला सैनिकांसाठी काय करावं असं वाटतं? माझ्या शाळेतल्या मुलांना मी हा जेव्हा प्रश्न विचारला, मला खूप उत्तरं मिळाली आणि खूप सुंदर उत्तरं मिळाली. मी तुम्हाला सांगते मुलांना, की मुलांना खूप छान विचार करतात, त्यांचे नवीन विचार असतात. त्यांनी मला सांगितलं की मॅडम, आपल्याला त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटता येईल का? आपण एखादं आपल्या परिवाराला घेऊन गेलो, सैनिकाशी प्रत्यक्ष भेट, सैनिक कसा आहे हे बघता येईल का? त्याची मुलाखत नक्कीच घेता येईल. नाही त्याला भेटता आलं तर त्याच्या परिवाराला भेट देता येईल का? कसे राहतात त्याचे मुलं वडिलांशिवाय? आपल्याला एवढंसं प्रत्येक 2 तासांनी काहीतरी हवं असतं बाबांकडून, त्याची मुलं कशी राहत असतील, त्याच्या परिवाराला जाऊन कधी विचारायचं? ही परिवाराला भेट देणं पण खूप खूप चांगली गोष्ट आहे. नक्की तुमच्या आजूबाजूला कोणी सैनिक परिवार असेल ना, बघा जरा, त्यांचं राहणं बघा, त्यांच्या घरातलं डिसिप्लिन बघा, त्यांच्या घरातलं वातावरण बघा, फरक आहे. तुम्ही त्यांना वेळोवेळी शुभेच्छा पत्र, शुभेच्छा कार्ड पाठवू शकता, सणावारांचे, दिवाळीचे, याचे त्याचे. त्यांच्या वाढदिवसांच्या नोंदी तुमच्या जवळ ठेवा, तुम्ही त्यांना त्याचं अभिनंदन करणारं पत्र पाठवा. त्यांना लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत, आवश्यक वस्तू ज्या आहेत, त्या तुम्ही गोळा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. जसं थंडीमध्ये त्यांना सॉक्स आहेत, ब्लँकेट आहेत, स्वेटर्स आहेत, किंवा आणखीन काही सुके मेवे वगैरे आहेत. आपल्याकडे जर असेल तर आपण याचं कलेक्शन करून आपल्या मुख्याध्यापिकेच्या मदतीनं आपल्या शाळेकडून ही मदत आपण पाठवू शकतो. आमच्या शाळेनी, सोमलवार शाळेनी खूप सुंदर उपक्रम केला होता आणि आम्ही सैनिकांना मदत केलेली आहे. पुलवामा अटॅक जेव्हा झाला त्यावेळेला आमच्या शाळेनी
या सैनिकांसाठी भरपूर मदत पाठवलेली आहे आणि मुलांनी याच्यामध्ये मोठा सहभाग घेतलेला होता. समजा असे सैनिक सुट्टीवर आले, आपले शेजारी पाजारी आपल्या समाजामधले असले, तर त्यांचा ना सार्वजनिक सत्कार करायला पाहिजे, सन्मान करायला पाहिजे, त्यांचे अनुभव शेअर करायला पाहिजे. हे सुद्धा मला माझ्या मुलांनीच सांगितलं. त्यांना आपल्या शाळेत बोलवूया, त्यांच्याकडून आपण ऐकूया, युद्ध म्हणजे काय, हे सगळे शस्त्रास्त्र कसे असतात जाणून घ्यायचं असतं. आणि या आजच्या 10वीतल्या मुलांना तर इथून टर्निंग पॉइंट आहे तुमच्या जीवनाचा. त्यामुळे सैन्यात जाणाऱ्या मुलांची ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं ठरू शकतं. किंवा शाळेमध्ये आपण विविध उपक्रम जे नेहमी राबवतो, कथाकथन स्पर्धा तर युद्धकथा, कविता, पोस्टर युद्धाचेच, किंवा चित्रकला, किंवा सैनिकाची वेशभूषा स्पर्धा, अशा विविध गोष्टी आपण शाळेमध्ये सुद्धा उपक्रमाअंतर्गत घेऊ शकतो. तर याच्यातून पुढे आणि शेवटचा मुद्दा, उपयोजित लेखनाकडे ही कविता आपल्याला कशी घेऊन जाते तो पण आपण घेणार आहोत. उपयोजित लेखन या कवितेशी संबंधित असा कुठलाही प्रश्न परीक्षेत नसतो, मात्र ही कविता इतक्या पद्धतीने, सुंदर पद्धतीने इंदिरा संत यांनी लिहिलेली आहे की याच्यातून आपल्याला निबंधाचे विषय सापडतात, याच्यातून आपल्याला कथाकथनाचे, कथेचे विषय सापडतात, कथा बीज सापडतं, पत्र लेखन. आता अपूर्ण कथा दिली ती पूर्ण करा असा प्रश्न असतो तुम्हाला. शीर्षक दिलं, कथा लिहा, ते लिहिता आलं पाहिजे. युद्धस्य कथा रम्या आपल्याला माहिती आहे, जरूर वाचा, युद्ध कथा वाचा, तुम्हाला खूप मोटिवेशन मिळेल, चांगलं वाटेल. आणि मुद्दे देऊन आपण कथा पूर्ण करा असेही सांगू शकतो. निबंधामध्ये कॉमन निबंध तुम्हाला माहित असलेल्या सैनिकाचे आत्मवृत्त, या पलीकडे जाऊन थोडा विचार करूया. सैनिकाच्या मातेचे आत्मवृत्त, तिचे तुटलेल्या रणगाड्याचे मनोगत, आत्मकथन. युद्धभूमी, मी युद्धभूमी बोलते, असाही विषय आपल्याला देता येईल. तर वैचारिक, प्रासंगिक आणि आत्मकथनपर अशा निबंधाची निवड आपल्याला करता येईल आणि तिथे आपल्याला ही कविता आणि हे विवेचन याचा अर्थ हा कुठेतरी नक्कीच उपयोगी पडणार आहे. आपण अभिनंदनपर पत्र पण लिहू शकतो. त्यांना मदत करायची असेल तर आपण तसंही त्यांना विनंती पत्र लिहू शकतो आपल्या शाळेत बोलवण्यासाठी. पत्र लेखनामध्ये सुद्धा आपल्याला ही कविता खूप मदत करू शकणारी आहे. आणि जाता जाता परत ही कविता जेव्हा आपण जातो तेव्हा शिक्षक बंधू भगिनी माझे जे इथे आहेत, माझ्यापेक्षा अनुभवी आहे, ज्येष्ठ आहेत, मुलांना थोड्याशा इतर कवितांचं जर स्मरण करून दिलं आपण, की ही जशी एक कविता आहे वीर रसपूर्ण, तशा काही कविता त्यांना आठवतात का, काही गीतं त्यांना आठवतात का मुलांना, त्यांच्याकडनं काढून घ्या. चांगली गाणी असतील, हिंदी चित्रपटातली का असेना, येऊ द्या आणि मग आपण त्याचं संकलन करायला सांगू. किंवा आपल्याला सुद्धा एखाद दुसरी कविता जर पाठ असेल तर ती आपल्याला वर्गात म्हणून दाखवायला काहीच हरकत नाही. बाळ चालला सरणा, घरा बांधी ते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण, याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावरी, या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून दाखवा त्यांना पाठ ही कविता, मुलांवरती खूप चांगला प्रभाव पडतो आणि पाठांतराचं महत्वही त्यांना कळतं. गदी माडगुळकरांचं तुम्हाला कविता माहिती असेल, ती त्यांना फळ्यावरती 2 ओळी लिहा. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी. त्याच्यातली अर्थता, त्याच्यातला भाव पोरांपर्यंत पोहोचला ना, खूप खूप त्यांना खूप भावतं, ते खूप आवडतं. दही घाल हातावरी अग सुनबाई, चुडा तुझा सावित्रीचा. सांगा त्यांना करंदीकरांची कविता, चुडा तुझा सावित्रीचा. सासरे समजावतात सुनेला, किती सुंदर भाव आहे. आणि मग त्यांच्याकडनं सांघिक गीतही आपण काही बसवून घेऊ शकतो एक उपक्रमाच्या अंतर्गामध्ये. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे, सदा तुझ्या पुढे उभी असे निशा. अशा प्रकारचं सांघिक गायन, सामूहिक गायन शनिवारी आपल्या असेंब्लीमध्ये आपण त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो. आणि व्हिडिओ क्लिप त्यांना दाखवू शकतो. युद्धाची काही परिस्थिती जर असेल तर ती पण आपण वर्गामध्ये त्यांना दाखवू शकतो. आणि एखादा सैनिक जो आता मरायला टेकलेला आहे त्याच्या मनातले भाव काय आहे, असं एक सुंदर गाणं आहे हकीकत या चित्रपटातलं. ते ऑडिओ रेकॉर्डिंग मी माझ्या मुलांना ऐकवलं होतं. आम्ही आमच्या शाळेमध्ये ना हे असे उपक्रम करतो की मुलांना जुनी गाणी वगैरे ऐकवतो, त्याच्याकडनं त्यांच्यात भावना निर्माण होते. सास थमती गई नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को ना रुकने दिया, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया, मरते मरते रहा बांकपन साथियों, अब तुम्हारे वतन हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जान वतन साथियों. ऐकवा त्यांना, असं अंगावरती रोमांच उभे झाले पाहिजे, केवळ 15 ऑगस्ट 26 जानेवारीलाच नाही.
तर हे सगळं मुलांना आलं की दुसऱ्या दिवशी ते पण आपल्याला काहीतरी चांगलं आणून ऐकवतील. अशा प्रकारे आपल्याला त्यांच्या खाद्य पुरवायचं आहे त्यांच्या मेंदूला, तर आणखीनही असे चांगले चांगले उपक्रम आपल्याला निश्चितच घेता येतील आहे. मला वाटतं माझी वेळ पण संपलेली आहे आणि कविता मला माझ्या पद्धतीने मी छोटासा प्रयत्न केला समजावून सांगण्याचा. तर शिल्पा मॅडम यांनी मला संधी दिलेली आहे, त्यांचा मला फोन आला होता आणि ही कविता मला हिंगे मॅडमनी सांगितली की मॅडम तुम्ही ही कविता घ्या. मला एक अतिशय सुंदर कविता सादरीकरणासाठी मिळाली. मला मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कवितेविषयी मी माधुरी जोशी मॅडम यांच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा मॅडमनी मला या कवितेचे वेगवेगळे पैलू समजावून सांगितले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी आपल्यासमोर बोलू शकली. मी ऋणी आहे मॅडम, आपली मनापासून ऋणी आहे. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद मॅडम. मॅडम फार आवडलं मला ह्या दोन गोष्टी की जवानाची वैशिष्ट्ये आणि औक्षण करणाऱ्या स्त्रीची वैशिष्ट्ये, ही जी हा जो आपण नवीन एक आपण म्हणूयात की विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारी ही खरं तर गोष्ट आहे. आणि प्रत्येकच कविता म्हणा किंवा पाठ म्हणा याच्यातून विद्यार्थ्यांनी जर विचार केला ना तर नक्कीच असं नवीन नवीन काहीतरी मुलांना काहीतरी मिळू शकेल आणि त्याच्यातून नक्कीच त्यांचा भाषिक जो अंग आहे त्यांचं ते नक्कीच वाढायला मदत होणार आहे. आपण आम्हाला इतकं भारावून टाकलेलं आहे की अगदी मन सुन्न झालेलं आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता आपण या ठिकाणी घेतलेली आहे सुंदर पद्धतीने आणि अभ्यासू वक्तृत्वातून आमच्या पुढे आपण ही कविता आम्हाला उलगडून दाखवली, मार्गदर्शन केलं, विद्यार्थ्यांना विविध असे पैलू या कवितेमधून उलगडून दाखवले. म्हणून खरं तर आपल्या ऋणात आम्हाला राहायला आवडेल, पण एक प्रथा असते, एक रीत असते, म्हणून आपले अगदी मनापासून मनापर्यंत आभार मानते.